नमस्कार, मी स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। अगदी झटपट आणि सोपी, नेहमीपेक्षा वेगळी मॅगी आज आपण बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण वेगळ्या पद्धतीने मॅगी करणार आहोत। तर इथे मी घेतलेला आहे मोठा एक मॅगीचा पुडा घेतलेला आहे। तर आता आपण ही अगोदर मॅगी उकडून घ्यायची आहे, पाण्यामध्ये थोडीशी शिजवून घेऊया। पाणी गरम करायला ठेवले, हलकं पाणी आपलं गरम झाले। आता आपण ह्याच्यामध्ये मॅगी टाकून घेऊया आणि 2 ते 3 मिनिटं शिजवून घेऊया। 2 मिनिटं मॅगी शिजते तोपर्यंत आपण कांदा, टोमॅटो, कोथिंबीर चिरून घेऊया। 2 मिनिटं मॅगी चांगली शिजली बघा आता आपली। आता आपण गॅस बंद करूया आणि ह्यातलं पाणी काढून घेऊया। कढईमध्ये टाकून घेतलं 1 चमचा तेल। तेल गरम झाले, त्याच्यामध्ये टाकून घेऊया मिरची, कांदा। मिनिटभर कांदा परतला, त्याच्यामध्ये टाकून घेऊ टोमॅटो। त्याच्यामध्ये टाकून घेऊया मटार। कांदा, टोमॅटो, मटार वगैरे आपण एखादा मिनिटभर चांगलं परतून देऊया तेलामध्ये। त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं थोडंसं चिमटभर मीठ, जे आपल्या भाज्यांना मीठ लागते। तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त आणखी दुसऱ्या भाज्या घालायच्या असतील ना, ढोबळी मिरची, गाजर वगैरे घातलं तरी पण चालते बघा। आपल्या आवडीनुसार आपण मुलांना जे आवडतील ना त्या आपण भाज्या घालायच्या। आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची उकडलेली मॅगी, चांगलं मिक्स करून घेऊया। मसाला टाकू, मॅगी टाकली की लगेच मसाला टाकायचा आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं। मिक्स करून घेतले, मसाला वगैरे टाकलाय। आता आपण ह्याच्यामध्ये टाकायचे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कोथिंबीर टाकून आपण मिक्स करून घेऊया। झटपट आपली मॅगी तयारी झाली बघा। खूप छान अशी चवीला लागते। तुम्ही सुद्धा मुलांना नक्की ह्या पद्धतीने मॅगी बनवून द्या, काहीतरी वेगळं। आता आपण गॅस बंद करूया। मॅगी आपली खाण्यासाठी तयार झाली आहे।